वहाँ से कनेक्ट करके हमको रिकॉर्ड करके ये आज दादा के ऑडिओ चेक चेक चेक. कालपासून जे डोळ्यामध्ये अश्रू आपण पाहतोय, निशब्द आणि शब्द अपुरे पडतायत. बारामती ते मंत्रालयापर्यंतचा हा त्यांचा प्रवास अजित पवारांचा जवळजवळ 30 दशकांहूनही जास्त राजकीय जी त्यांची कारकीर्द होती तितकाच रंजक प्रवास होता. तितकाच वादळीसुद्धा हा प्रवास राहिलेला आहे. आणि हे सगळं विसरायचं कसं? ज्या घराघरामध्ये प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध त्यांनी ठेवलेला होता, प्रत्येकाशी जवळीक त्यांनी साधलेली होती, त्यांचा प्रत्येकाशी स्नेह होता, आणि अशा व्यक्तिमत्वाला विसरायचं कसं? हा सवाल आज कानाकोपऱ्यामधून महाराष्ट्राच्या आलेला प्रत्येक जण विचारत आहे. एका बाजूला प्रशासनावर अजित पवार यांची असलेली जबरदस्त पकड, आणि दुसऱ्या बाजूला थेट काळजाला भिडणारा रोखठोक त्यांचं बोलणं. हे कधी विसरणार, कसं विसरणार? हा प्रत्येकाचा सवाल. अजित पवारांच्या राजकीय प्रवासाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधील त्यांच्या अजित पर्वाचा हा अंत. त्यांची अंत्ययात्रा काही वेळातच सुरू होईल आणि 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शासकीय इतमामामध्ये पार पडणार आहेत. खूप अप्स अँड डाऊन्स पाहिले अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये. आता ही दृश्य आम्ही जी तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवर, बारामतीचं विमानतळ आहे. आज VVIP येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन येत आहेत, आणि त्यांच्यासह अनेक राजकीय नेतेसुद्धा विमानतळावर दाखल होणार आहेत, अंत्यदर्शनासाठी येत आहेत. अर्थात त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे, सुरक्षा यंत्रणा सज्ज झालेली आहे. आणि हे जे आपण पाहतोय अंत्यदर्शनासाठी ही शिववाहिनी सुद्धा तिथं आलेली आहे. सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र अजूनही ही जी घटना घडलेली आहे त्यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. ज्या प्रतिक्रिया येत आहेत, ज्या भावना इतक्या तीव्र आहेत, दुःखद भावना, एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांच्या असू देत, आमचा करता माणूस गेला, ज्यांचा प्रत्यक्ष, ज्यांची भेट झाली नाही, ज्यांचा एक्झिस्टन्स नव्हता, सहवास नव्हता, अजित पवार ज्यांना प्रत्यक्ष भेटले नाही, त्यांच्यासुद्धा घरामध्ये आपला कोणीतरी सदस्य गेलेला आहे, अशी भावना, तीव्र भावना या प्रत्येक व्यक्तीमधून जाणवते. रात्रभर एकही कार्यकर्ता तिथं झोपलेला नाही आहे, मैदानावर बसून आहे, रडतोय. आणि जेव्हापासून ही बातमी आली, बारामतीच्या रुग्णालयाबाहेरच जी गर्दी झालेली आहे, जी गर्दी झालेली होती, आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचं आपण पाहिलं. उद्धव ठाकरेंकडून पवार कुटुंबियांचं सांत्वन सुद्धा केलं गेलंय. आणि या भेटीची ही दृश्य, सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आलेले होते, तेव्हाची दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. इकडे बारामतीच्या विमानतळावरून ही दृश्य आहेत जी स्टार्टिंगला दिसत आहेत. पोलीस यंत्रणा सज्ज आहे, कारण की आज बरेच VVIP येणार आहेत अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी. आणि हा जो दादांचा फोटो पाहायला मिळतोय, विद्या प्रतिष्ठानचं हे मैदान आहे जिथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत, जिथून अंत्ययात्रा निघणार आहे. आणि हे सगळे ताजे अपडेट्स, तंतोतंत घडामोडी पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. येणार आहे, आमचा माणूस गेला, प्रत्येक
प्रत्येकाच्या महाराष्ट्रातल्या घरातला माणूस गेल्यासारखी परिस्थिती आहे. सकाळी उठायची सवय तुम्ही मला सकाळी 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 6-6:30 वाजता लगबग सुरू व्हायची त्यांच्या घरी. 6-6:30 आणि बोलवलं ना आणि आम्ही नाही पोचलो वेळेत तर फोन यायचा, कुठे आले, तुम्हाला झोपा काढायची सवय, काम कळत नाही म्हणून. तितकंच दम सुद्धा द्यायचे, कधीतरी तिला रागवायचे. मनात ठेवायचात का तुम्ही त्यांचे त्या सगळे राग? नाही, आम्हाला त्यांचं रागवणं आम्हाला कधीच काय वाटलं नाही, कारण आमचा माणूस होता तो रागवला तरी दुसऱ्या मिनिटाला नॉर्मल होऊन काम करणारा तोच माणूस होता. आठवते शेवटची, कारण बारामती होती, प्रचंड त्यांचा जीव होता आणि बारामतीतच त्यांचा अपघात झाला. बारामती करून त्यांचा शेवट अंत बारामतीतच झाला. बारामतीच्या मातीतच त्यांचे राख मिक्स झाले. किती जीव होता बारामतीकरांवर, किमान महाराष्ट्रातल्या सगळ्यांवर होता, पण बारामतीवर माझी बारामती. काळजी घ्या. आपण बघितलं की माझी बारामतीमुळे अजित पवारांचा बारामतीवरती प्रचंड जीव होता असं इथे जे जमलेले अजित पवारांच्या अंत्यदर्शनाला जमलेले लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे. डोळ्यामध्ये अश्रू आहेत. रोज सकाळी अजितदादा या घरी असायचे, लोकांना भेटायचे, मात्र आता अजितदादा दिसणार नाहीत ही सल त्यांच्या मनात कायम आहे. कॅमेरामॅन नागेश धोत्रेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, बारामती, काटेवाडी.